नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन उत्कृष्ट वक्ता जर व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आता सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज आपल्याला मार्गदर्शन टिप्स मोफत मिळतात, तेही दररोज. मित्रांनो, 95% सूत्रसंचालक ही चूक करतात, मात्र ती चूक तुम्ही करू नका. यावर आधारित आजचा हा घटक आहे, अत्यंत महत्वपूर्ण आहे. सूत्रसंचालन करताना अनेक जण उत्साहाच्या भरात चुका करतात. त्या छोट्या वाटतात, पण कार्यक्रमाचा प्रभाव, कार्यक्रमाची उंची कमी करतात. नाहीसं करण्याचं काम या छोट्या चुका करतात. चला, त्या चुका कोणत्या आहेत ते समजून घेऊया. 1. तयारी न करता माईक हातात घेणं. ही सर्वात मोठी चूक आहे. अनेकदा सूत्रसंचालक कार्यक्रमाची माहिती नीट घेत नाही. मला सर्व काही येतंय, उदाहरणार्थ चुकीचं उदाहरण. आता म्हणजे पुढचा कार्यक्रम कोणाचा आहे ते मला आठवत नाही. पहा, योग्य पद्धत कोणती आहे? कार्यक्रमाचा क्रम, पाहुण्यांची नावं, कार्यक्रमाची वेळ, हे सर्व आधी सूत्रसंचालकाने लिहून ठेवावं. योग्य उदाहरण कोणतं? पहा, आता पुढील कार्यक्रमासाठी मी श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मंचावर आमंत्रित करतो. 2. खूप लांब बोलणं. अनेक सूत्रसंचालक सूत्रसंचालन करत असताना अनेक लांब लचक वाक्य वापरत असतात. त्यामुळं कार्यक्रमाचं सौंदर्य नाहीसं होतं. सूत्रसंचालकाचं काम हे कार्यक्रम चालू ठेवणं आहे. श्रोता आणि व्यासपीठ यांच्यातला जर सेतू कोण असेल तर तो निवेदक आहे. स्वतः सूत्रसंचालक हा बराच वेळ 95% सूत्रसंचालक भाषण देतात, परंतु सूत्रसंचालकांना सांगायचंय निवेदक हा सूत्रसंचालक असतो, निवेदक हा वक्ता त्या कार्यक्रमात नसतो. चुकीचं उदाहरण पहा, प्रत्येक कार्यक्रमापूर्वी 5 ते 10 मिनिटं तो बोलत असतो. योग्य उदाहरण, आता आपल्या मनाला आनंद देणारा सुंदर नृत्याविष्कार पाहूया, थोडक्यात आणि प्रभावी. पहा. 3. पाहुण्यांची नावं चुकीची उच्चारणं. हे अतिशय गंभीर आहे, कारण त्यानं पाहुण्याचा अपमान होऊ शकतो. बरेच सूत्रसंचालक स्वतःला अपडेट करत नसतात. बरीचशी राजकीय पदाधिकारी अनेक पक्षामध्ये जात असतात आणि त्या जुन्याच पक्षाच्या त्या पदाधिकाऱ्याचं, त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा नामोल्लेख करत असतात, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. तर या ठिकाणी एक तुम्हाला सूत्रसंचालक चुकीचं कशा पद्धतीने बोलतात त्याचं उदाहरण देतो. नाव अडखळत बोलणं किंवा पदाचा पद योग्य न उच्चारणं. योग्य पद्धत, कार्यक्रमापूर्वी सर्व नावे योग्यरित्या विचारून घ्या. 4. आवाज आणि वेग यावरती नियंत्रण नसणं. काही सूत्रसंचालक खूप वेगानं बोलतात किंवा खूप हळू बोलतात. चुकीचं उदाहरण पहा, एकदम जलद बोलणं ज्यामुळे शब्द समजत नाही. आणि योग्य उदाहरण, स्पष्ट मध्यम गतीनं आत्मविश्वासानं बोलणं. 5. प्रेक्षकांशी संपर्क न ठेवणं. काही सूत्रसंचालक फक्त कागद वाचतात आणि प्रेक्षकांकडे अजिबात पाहत नाही. चुकीचं उदाहरण, संपूर्ण वेळ खाली पाहून वाचणं. योग्य उदाहरण, थोडं कागदाकडं थोडं प्रेक्षकांकडं असे संतुलन निवेदकानं ठेवावं. मित्रांनो, सूत्रसंचालन हे फक्त बोलणं नाही, तर ती एक 64 कलांमधील अत्यंत महत्वपूर्ण असणारी कला आहे, जबाबदारी आहे आणि त्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं नेतृत्व आहे. जर आपण या चुका टाळल्या तर कार्यक्रम फक्त पूर्ण होणार नाही, तर तो प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसा उमटवेल. म्हणून लक्षात ठेवा, 95% लोक ज्या चुका करतात त्या टाळल्या तर तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालक बनू शकता. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि आपण हजारो निवेदक, सूत्रसंचालक घडवण्याचं काम करणारा निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, या मिशनमध्ये तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला देखील प्रभावी उत्कृष्ट निवेदक वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.